जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. हे बघा, आज आम्ही सर्व कुंभमेळ्याचं बघा संपूर्ण दर्शन घेतलं, आखाडे बघितले, सगळं दर्शन घेतलं, गंगा स्नान केलं आणि सगळं करून आता परत ट्रेनला चाललो आहे बघा. आता मग तिथे गेल्यावर ठरवायचं कोण कसं जायचं ते. मग मी ट्रेनकडे निघालो बघा. तर आता कोणी पुण्याला जाते, कोणी बिहार जाते, कोण दिल्ली जाते. मग बघू आता कोण कुठं जाते ते. पुढे गेल्यावर स्टेशनवर गेल्यावर ठरवू. आता पहिलं म्हणजे गाडीचं टायमिंग पहिलं पाहिजे. तर टायमिंग किती आहे, कोणत्या गाडीचं किती आहे, त्या टायमिंगप्रमाणे आम्ही जाणार आहे बघा. बघा आता आमची निघण्याची तयारी झाली बघा. आता बाय 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 बाय. कोण आहे? निघण्याची तयारी झाली बघा आमची. हे बघा किती लोक गेले तरी आमचा एक माणूस बाहेर गेला बघा. आता ते आल्यावर आता निघणारच. आता डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाणार बघा. आता हे आता इथं सगळी संध्याकाळी येणार आता इथं. कारण काय, आता आम्ही संपूर्ण बघितलं बघा. हे प्रयागराज सेक्टर नंबर 2 इथं आमचं हे रूम आहे बघा, गेस्ट रूम. 3 नंबर नाही, 1 नंबरला आहे ना. तरी इथं आमचं राहण्याचं ठिकाण होतं बघा. 2 दिवस अगदी मस्त झालं. पण आता हे थंडी जास्त आहे, त्यामुळं आम्ही निघण्याचा निर्णय घेतला. पण आता प्रत्येकजण प्रत्येकाच्या मार्गाने जाणार आहे. पण आता रेल्वे स्टेशनपर्यंत आम्ही आहेत बरोबर. पुण्यापर्यंत बरोबर. हा तसं पुण्यापर्यंत रूम सोडून आता बाहेर आलो बघा. इथं आता मोठी जत्रा भरलेली आहे बघा. आणि हे त्या ठिकाणचे. आणि आम्ही बघा इथं आमचं इथं गेस्ट हाऊस होतं, म्हणजे कॉटेज. तर हे बघा इथं अगदी सुंदर आमचं अगदी नियोजन झालं बघा इथं. आणि यातायात पोलीस लाईन्स परेड म्हणजे इथं ग्राउंड आहे बघा. त्या ग्राउंडच्या समोरच आम्ही इथं राहायला होतो बघा. इथं मोठं परेड ग्राउंड नवीन बनवलं आहे बघा इथं, म्हणजे खास कुंभमेळ्यासाठी. तर ते इथं त्याच्या समोरच आम्ही इथं आमचं वास्तव्य होतं 2 दिवस. तर अगदी सुंदर असा बघा आमचं आज प्रयागमध्ये स्नान वगैरे हे सगळं अगदी व्यवस्थित झालं. दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं. पण जरा काही व्हिडिओ घ्यायचे होते, पण मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळं काही करता आलं नाही. आणि काही ठिकाणी मोबाईल परवानगी नव्हती, त्यामुळं असं बरंचसं घोळ झाला. पण तरी मी त्यात थोडंफार शूटिंग केलं आणि दाखवलं बघा. आणि पण इथं खरंच एकदा लोकांनी खरंच अजून 25 दिवस आहे तरी एकदा तरी कुंभमेळ्याला भेट देऊन साक्षात इथं भगवंताचं दर्शन होतं बघा. जे जगात नाही ते इथे आहे बघा. इलाहाबादमध्ये गर्दी बघा, रोडला काय पब्लिक आहे. हे पब्लिक बघा काय आहे. रोड सगळे रोड असे जाम आहेत बघा. सगळे इतकं पब्लिक आहे. काय मागं पुढं सगळं अगदी जाम झाले बघा हे पब्लिक. हे बघा पब्लिक. आणि रोड पण इतके मोठाले रोड आहेत, पण सगळे फुल. हे इतकं गर्दी आहे बघा इथं. आता तरी पण त्या 25 किलोमीटरमध्ये सगळं तिकडं पण हे तर बाहेरची बाजू आहे. हे बघा ही प्रयागराज सिटी बघा. खालून पण फुल चालली, वरून पण बघा हे सगळं फुल चालले बघा. सुंदर अशी सिटी आहे बघा इलाहाबाद. इलाहाबाद. तर हे इथे इतकं पब्लिक आहे, त्यामुळं इथं जास्त थांबण्यासाठी बघा हे ट्रॉफिक बघा हे ट्रॉफिक. हे बघा हे गंगावरचा पूल बघा. बघा हे दृश्य बघा. हे गंगा नदीच्या वरच्या पुलाचं दृश्य हे आता खरंच बघण्याला आहे की बघा हे. तर हे सगळं बघण्याला एक दृश्य आहे बघा. हे ब्रिजवरून हे सगळे ब्रिज आहेत बघा हे. आणि पलीकडं बघा हे कुंभमेळ्याच्या आखाड्याची लाईट आहे बघा. ती समोरची आखाड्याची लाईट आहे. आणि ही आखाड्याची लाईट आहे बघा. किती मोठा आखाडा आहे बघा, प्रयागराज आखाडा.
हे बघा हा तारेवरचा नवीन पूल आहे बघा. संपूर्ण याला वायर रोप आणि पाईप लावलेत बघा. असा पूल आहे बघा हा. आणि ह्या पुलावर आम्ही चाललोय बघा. हे पुढच्या दिवशी आखाडा आहे बघा. आणि तिकडं तो लांब तो वेगळा आखाडा आहे. तर आम्हाला बघा 6ची आरती होती. त्या आरतीसाठी आम्ही निघालो होतो संगमावरती. पण आता ते इतकं ट्रॅफिक जॅम आहे, गाड्या बरोबर जायलाच जागा नाही अजिबात. बंद झाले सगळं त्या आरतीसाठी. तर 6ची आरती आता आम्हाला मिळणं शक्य नाही. आरती होऊन गेली. पण आता चाललो आहे आम्ही. आणि एकदम गाडी आहे पण गाड्याच चालत नाही. ट्रॅफिक एकदम फुल आहे. नदीचं दृश्य काय भारी आहे बघा. बघा हे पूल. आता चाललोय जीव मुठी धरून बघा. पण इथं सांगितलं त्या माणसाने ह्या पुलावर जास्त म्हणजे लूट होते. कारण इथून भिड आहे आणि त्या पुलावरून एक हा 2 किलोमीटर 1.5 किलोमीटरचा पूल आहे. आणि इथं सगळं ट्रॅफिक जाम आणि सगळी गर्दी माणसाची. तर लूट होते सगळे. म्हणजे पिशवी वगैरे सगळं असं मोबाईल वगैरे हिसकून घेऊन पळतात बघा. आणि असं म्हणजे इथं भीतीचं वातावरण. पण चाललो आहे आम्ही बघा. आता जीव मुठीत धरून चाललो आहे. तर आता काय आहे, इलाज नाही त्याला. आम्ही घुसलो मी. पण आता हे बाजू बघा पूल बराच लांब आहे बघा. तर भीती वाटते. पण आता काय इलाज नाही त्याला. पाठीमागं जाता आहे ना, पाठीमागं जाऊन देत नाही. पाठीमागं जायचं म्हणजे हे एवढ्या गाड्या क्रॉस करून पलीकडे जाऊन मग इकडे जायचं. ह्या गाड्यातून काही पलीकडे जाता येत नाही. अवघड प्रश्न मधून कुठून पडतोय बघा आता. पण चला आता काही इलाज नाही. बा हे सगळे प्रयागराज कुंभमेळ्याचे बघा. हे महाराजांचे संपूर्ण हे आखाडे आहेत बघा. हे सगळे आखाडे आहेत बघा. हे सगळे लाईन. आणि ते समोर दिसते तर ते तिकडं हा हे सगळे VIP आखाडे आहेत बघा सगळे त्यांचे. आणि तिकडं पिवळी लाईट दिसती तिथं हे संगम आहे. आणि त्या संगमच्या पलीकडं इतकंच लांब पलीकडं हे अशा आखाडे आहेत. संपूर्ण हे 20 एकराचा त्यांचं आखाडे आहेत बघायचं सगळे. हे सगळे आम्ही बघितले बघा. इथं खरंच हे पाहण्यासारखे. ते सगळे नवीन बनवलेले आहे बघा. इथं सगळं लाईटिंग वगैरे हे ते सगळं. तर याच आहे बघा. हे सगळे आखाडे आहेत बघा. हे सगळे आखाडे सगळे लाईन 3 लाईनी 4 लाईनी आखाडे. आणि ह्या पुलावरती आम्ही. पण आम्हाला त्या लाईटपाशी जायचं होतं बघा. ते तिथं आरती होती पण शक्य नाही. ट्रॅफिकच जाम आहे. त्यामुळं गाडीच नाही मिळाली. तर आता आम्ही ते कॅन्सल केलं. आता नको आता जायला. आणि थंडी भरपूर आहे. थंडी इतकी आहे की हे नको. इतकं थंडी आहे अशी लय थंडी आहे इथं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं एक तर रोड फिरायचं म्हणलं ना तर गर्दीत एक तर चोरांची भीती आहे. असं आहे तर प्रत्येक माणूस आधी इथं सावध राहायचं. आता काही सावध राहायचं पण आता राम भरोसे काही हो म्हणजे आता प्यायचं नाही. तर मग त्याच करता मग आम्ही आता मला आता 2 दिवस फिरल्याचा बस. आणि जाण्याचा निर्णय घेतला बघा आम्ही. तर चला म्हणलं आता मग त्याकरता आता रेल्वे स्टेशनला जाऊन गाडी किती वाजता काय पाहणार. आणि तिथं वेटिंग रूममध्ये आराम करणार बघा. पण इथं बाहेर भरपूर थंडी आहे. हे बघा हे आखाडे ट्रॅफिक हे सगळं ते तिकडचे बघा. ते सगळे ते खरंच मात्र पाहण्यासारखं आहे. पण ही गर्दीसाठी लईच गर्दी, अफाट गर्दी. कुटुंब महासागर आहे माणसात. जवळजवळ 1.5 तास झाले चालतोय. पायी चालतोय बघा. जवळजवळ 10-12 किलोमीटर चाललोय. पण रिक्षा काय मिळत नाही. सगळ्या फुल गाड्या. आम्हाला जायचे आता रेल्वे स्टेशनला बघा. पण ते आणि ते रेल्वे स्टेशनला माहीत आहे ना. पण असं इतकं चालतोय दमलोय बघा आता. तर आता बघू आता रेल्वे स्टेशनला गाडी मिळते का काय. हे बघा आता रिक्षातून आता प्रयागराज रेल्वे स्टेशनला आलो बघा आम्ही. पण 2 तास गेले आमची इथं येण्याला बघा. पायी काही गाडी काही ट्रॅफिकच जाम. आता आज जाऊन चौकशी करायची ट्रेन किती वाजता आहे काय आहे. बघू आता. प्रयागराज रेल्वे स्टेशन
प्रयागराज रेल्वे स्टेशन बघा हे. आलो आता रेल्वे स्टेशनला. आता आज इथं आता व्हिडिओ बंद करतो आणि मग आतमनचं बघून मग ते पुढचा व्हिडिओ मी दाखवतो. जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा प्रयाग रेल्वे स्टेशनला आलो बघा आम्ही आतमध्ये. आता चौकशी करायची बघा ट्रेन कुठला येते हे पहा. आता आम्ही तिकीट वगैरे घेतलं बघा आणि तिकीट घेऊन तर गाडी 1:30 वाजता आहे. तर 10ची गाडी हुकली आमची. तर 1:30 वाजता गाडी आहे आणि ते पण फक्त मनमाडपर्यंतची. तर आम्ही मनमाडपर्यंत त्या गाडीत जाणार आणि मनमाडवरून परत मग पुन्हा गाडी पकडणार आहे. तर आणि पण तिकीट घेतलं आहे पुण्याचं. फक्त गाडी चेंज करायची मनमाडला गेल्यावर. तर 1:30 वाजता इथून गाडी सुटणार आहे. पण आज थंडी इतकी बरीच आहे की असं लोक वाटते आम्ही आता बसलो आहे. नाहीतर मग 5:00ला एक गाडी होती. त्या गाडीत म्हणजे डायरेक्ट पुन्हा होती पण ती गाडी नको म्हणले इथं कारकडे बसण्याच्या मनमाडपर्यंत जाऊ म्हणजे गाडीत बसून गार तरी लागणार नाही. तर त्याकरता त्या गाडीचं नियोजन केलं बघा. मनमाडचं तिकीट घेतलं आणि मनमाडपर्यंत कसं पण मग दिवस वगैरेपर्यंत जाऊ. थोडी थंडी आटन मग तिथून पुढं मग आपली गाडी चेंज करू. तर मग असं नियोजन ठरले बघा. पण अजून एक दिवस थांबायचं होतं इथं. पण थंडी इतकी भरपूर आहे. संध्याकाळी 6 वाजता पाणी पडतं अंगावरून. तर ते म्हणलं बाबा चला जाऊ दे आपला तर दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. काय थांबण्यात रात्रीच जाऊ आपण. मग आम्ही निघालो बघा. तर असं झाला बघा आमचा हा प्रवास प्रयागराज महाकुंभाचा. चांगलं म्हणजे सब दर्शन वगैरे सगळं चांगलं झालं. उत्कृष्ट झालं. सगळी काही अडचण नाही आली काय नाही आली. पण फक्त थंडीचाच लई प्रॉब्लेम आहे. त्यासाठी आम्ही एक दिवस लवकर निघालो बघा. आणि दुसरी गोष्ट आम्हाला आता दिल्ली मार्गे जायचं होतं पण ते म्हणले नको. आता एक माणूस जरा म्हणला नाही मला अडचण आहे घरी जायची तर मग कॅन्सल केलं. तर ते म्हणले आपण तसंच पुण्यावर त्या रूटने जाऊ. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. आणि एक जोडीदार होता बिहारला तिथं जायचं होतं पण तिथं पण म्हणलं आता नको तिकडे जायचं म्हणलं परत 2 दिवस मोडतील. त्याकरता ते कॅन्सल केलं बघा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. जय कुंभमेळा जय श्रीराम.